देखील मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे, त्यामुळे काल आमदारांच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी आमदारांपुढे ही नाराजगी व्यक्त केलेली आहे. कसं पाहताय? ना कोणत्या खात्याबद्दल झालाय चर्चा याबद्दल मला कल्पना नाही, परंतु मुख्यमंत्र्याचा सर्वस्वी अधिकार असतो. एखादा जर चुकीचा निर्णय होत असेल किंवा एखादा जर काही गोष्टीबद्दल त्यांना शंका जर वाटत असेल तर त्याला स्थगिती देणं हा मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. महायुतीमध्ये राहून समन्वय साधणं हे कितपत ठराविक आहे आणि पुढचा जे काही निर्णय आहे याच्यामध्ये समन्वय साधणं हे काय वाटतं यावरती? हे बघा, प्रत्येक खात्याचा संदर्भ हा मुख्यमंत्र्याशी जोडला जातो. एखाद्या मंत्र्याने जर काही चूक केली तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार धरले जातात. मग मुख्यमंत्र्यांनी एखाद्या खात्याबद्दलचा जर काही आक्षेप त्यांना जर वाटत असेल जर घेतला तर ते त्यांचा अधिकार आहे. आणि समन्वय जो आहे तर सर्व खात्यांचा मुख्यमंत्र्याशी असला पाहिजे. मी राष्ट्रवादीचा, मी शिवसेनेचा नाही, तर आम्ही महायुतीचे आहोत आणि म्हणून ते सर्व काम आपण जे काम करतो ते महायुतीसाठी करतोय, ही भूमिका आपली असली पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर अध्यक्षपदी उद्धव ठाकरे बसावे का किंवा मग त्यांना विरोध होत आहे, तुमची नेमक्यावरती काय भूमिका आहे? बघा, हे स्मारक जे बनवलंय ते महाराष्ट्रापुरतं नाही तर देशातल्या लोकांनी येऊन त्या ठिकाणी पाहावं. त्यांचे विचार आहे का, म्हणजे ते जे तिथं ऐकण्यासारखे सुद्धा आहे, तिथं तेही रेकॉर्डिंग आहेत, त्यांचे तैलचित्र आहेत आणि त्याच्यापासून स्फूर्ती घ्यावी. बरं, काही लोक याला जर प्रॉपर्टी समजत असेल तर ते चुकीचं आहे ना. तुम्ही याला प्रॉपर्टी समजू नका. हे काही कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. बाळासाहेबाला जेव्हा लोकनेते मानले गेले, लोकांचे हृदय सम्राट मानले गेले, त्यावेळेला त्यांची उंची कमी करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. आपले फोटो दाखवून ते ट्रस्ट आमचं आहे असं जे भासवत आहेत ना, ते चुकीचं आहे आणि ते लोकांना आवडत नाही. अध्यक्षपदी उद्धव ठाकरे बसले तर चालेल? आणि ते बसव ना बसव, मग त्यांनी त्यांची एक तर वर्तणूक त्यांची चेंज केली पाहिजे किंवा मग याच्याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. आज महायुतीचे सर्व आमदार या ठिकाणी आलेले आहेत, मात्र राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे परळीला गेलेले आहेत. तुम्ही कसं बघता याकडे? नाही, त्यांचं काही वैयक्तिक काम असू शकतं. प्रत्येक जणच आला पाहिजे असं काही नसतं. एखादं जर ॲब्सेंट असेल तर त्याचं घरगुती किंवा वैयक्तिक काही कारण असेल, राजकीय कारण असेल, त्याकडं आता त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारून जर ते गेले असतील तर त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही. तो फ्रस्ट्रेट झालेला माणूस आहे, म्हणून त्याच्या भूमिकेशी किंवा त्याच्या विचाराशी कधी तो बांधील राहिलेला नाही आहे, राहणार नाही. उद्या पुन्हा तो नरेंद्र मोदींची आणि देवेंद्रजींची गोडवे घालायला तर सुरुवात करेल, हे निश्चित आहे. परंतु थोडा काळ जाऊ द्या. हेच लोक हे नरेंद्र मोदीच्या दारात उभे असताना हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.